अशोक खरात प्रकरणावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी गंभीर आरोप केले। आरोपांदरम्यान नाना पटोलेंनी अमेरिकेतील कुख्यात बाललैंगिक गुन्हेगार जेफ्री एप्स्टीनचा संदर्भ दिला। ज्याप्रमाणे अमेरिकेत एप्स्टीनला मारलं गेलं त्याप्रमाणे खरातला मारलं जाईल असा गंभीर आरोप नाना पटोलेंनी केला। पटोलेंच्या या दाव्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले। त्यांच्या दाव्यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली। आम्ही मागच्या वेळेस सांगितलं की विधानसभेतही सांगितलं की घरातला त्याच्याकडून सगळी माहिती घेऊन याला शेवटी जसं एप्स्टीनला मारलं तसं याला पण मारतील असं आम्ही आरोप केलेला आहे। ही वस्तुस्थिती पुढे आपल्या लक्षात येणार। हे तर बंडल स्टोरी आहे, या स्टोरीला काय अर्थ नाही। हिम्मत असेल तर एखाद्या वेळ बोललं ना पूर्ण बोललं पाहिजे, अपूर्ण बोलू नये व्यक्तीने। कुठल्याही व्यक्तीने अपूर्ण बोलू नये। काही मुख्यमंत्र्याला पत्र वगैरे नाही, तुम्ही त्यांना सांगा माझा निरोप, काही घाबरू नका। खरात पोलिसांच्या कस्टडीमध्ये सुरक्षित आहे, काही होणार नाही आहे। तुमच्या धमक असेल तर नाव सांगा। दरम्यान एप्स्टीन आणि खरात ही दोन्ही वेगळी प्रकरणं असून खरातला मारणं शक्य नसल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी म्हटलंय। मला असं वाटतं एप्स्टीन वेगळं आहे आणि हे वेगळं आहे। एवढं काही सोपं नाही आहे खरातांना मारणं पण, कारण खरातांना ज्या पद्धतीनं चौकशी चालू आहे तर चौकशी योग्य चालू आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। परंतु उगाच काही आरोप करणं, उचलली जीभ लावली टाळ्याला असा आरोप करण्यात काही अर्थ नाही, कारण पोलीस यंत्रणा आपली तशी पाहायला गेलं ज्यांच्या ताब्यात आहे त्यांना जबाबदारीची जाणीव आहेच। दरम्यान खरात प्रकरणात 4 मंत्रीही सहभागी आहेत असा गंभीर आरोप नाना पटोलेंनी केला। त्यांच्या आरोपावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया। खरात प्रकरणामध्ये महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले 4 मंत्री समाविष्ट आहेत। त्याची पत्र सुद्धा आम्ही आता मुख्यमंत्र्याला देणार आहोत त्याच्यात, आणि या 4च्या 4 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढायची आम्ही मागणी करू। मुख्यमंत्र्यांना द्यायला पाहिजे, मान्य आहे। जाहीर का करत नाही? पुन्हा रोखला जाहीर करायला नाना पटोलेंना। जाहीर करावी ना, आजच जाहीर करावी। माझा त्यांना निरोप सांगा की जाहीर करायला सांगितलं आहे असं आहे। काहीतरी प्रसिद्धी मिळण्याकरता बोलायचं। राहिला रुपाली चाकणकरचा प्रश्न, त्यांना जर बोलवलं असेल तर पोलीस योग्य वेळी त्यांच्याबद्दलची भूमिका आपल्यासमोर मांडतील। 4 मंत्र्यांची नावं आहेत, त्याच्यात त्यांचा सहभाग असेल तर नाना पटोलेंनी ते नावं मुख्यमंत्र्यांकडे द्यावेत किंवा जाहीर करावीत। निश्चित त्याची चौकशी केली जाईल, परंतु अंदाजपंचे ठोक ताळ्यावर नावं सांगणं आणि प्रत्यक्षात गुन्ह्यात सहभाग असणं हा भाग वेगळा आहे। म्हणून त्यांनी हे प्रेसच्या समोर सांगण्यापेक्षा मुख्यमंत्र्याला नावं द्यावेत आणि प्रेस समोर जर सांगायचंच असेल तर ते नावं उघडही करावीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।